जय श्रीराम भावांनो. तर मग आज माझी शिरजा माझी सोनू भांडे घासायला शिकत आहे. तर हिला चांगल्याच प्रकारे मी भांडे घासायला शिकवणार आहे. मग काय ही आज चमचम करून टाकणार आहे घरातले सगळे भांडे चांगल्या प्रकारे. तर मग आज आपण सकाळी मक्का खाला. तर मक्का हा भाजून खाण्यासाठी खूप छान लागला. तर आज खूप दिवसांनी आपण मक्का खाला चांगल्या प्रकारे. व शिरजाला पैजण घेतली चांगल्याच प्रकारे, तिला छान प्रकारे सजवलं व तिचा मेकअप वगैरे करून तिचा चांगल्या प्रकारे व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. तिला एक हवाई जहाज गिफ्ट दिलं. मग काय आता शिरजा आपल्या घरी मस्तपैकी हवाई जहाज नाही येईल म्हणजे एरोप्लेन नाही येईल. मग काय आज आपण कुठं जावायचं काय नाही काय ठरवायचा विचार होता. तर मग खूप ऊन असल्यामुळे आज आपण आपल्या शेतामधल्याच महादेवाला जाऊन येऊत. म्हणजे आमचे वडिलांचे वडील म्हणजे आजोबा पणजोबा जे आहेत त्यांची समाधी आहे तिथे जाऊन आम्ही देवाची थोडी पूजा वगैरे करावं म्हणलं. तर मग आज आपण आपल्या शेतातल्या महादेव मंदिरात गेलो व तिथे गेल्याच्या नंतर तिथल्या मंदिराचा म्हणजे नॉर्मली मंदिर बांधलेलं आहे आपल्या परिस्थितीनुसार. पुढे माझ्याकडे जास्त पैसे आले तर मी चांगल्या प्रकारे बांधकाम करेल ते. तर इथे जाऊन चांगल्याच प्रकारे इथली सजावट वगैरे केली व महादेवाची पिंड खूप घाण झाली होती म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आले होतं ना. मग त्याला चांगल्या प्रकारे धुवून वगैरे घेऊन त्याची पूजा वगैरे करून त्याला फूल बेलपत्र वाहून दिवा वगैरे लावून चांगल्या प्रकारे देवाला विनंती वगैरे केली व देवाला सांगितले की एक ना एक दिवस चांगल्याच प्रकारे पैसा आल्याच्यानंतर इथे चांगल्या प्रकारे मंदिर बांधून देण्यात येईल. तर मग माझ्या शेतामधलं ही मंदिर आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला. मग आज आमचा प्लॅन कुठं दूर जायचा नव्हता, इथेच घरी राहून काही ना काही करायचा विचार होता. तर तुम्हाला कसा वाटला आमचा दिवस सांगा.